नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-टी-ई-टी परीक्षा मराठी व्याकरण आणि परिसर अभ्यास बघा या विषयाचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत. बघा, हे सर्व प्रश्न पहा, आता येणाऱ्या परीक्षेसाठी बघा खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय. रजनीनाथ बघा हा शब्द कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. बघा, या ठिकाणी शब्द कोणता आहे? रजनीनाथ बघा अशा प्रकारचा एक शब्द आहे. हा शब्द कोणत्या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. रजनीनाथ बघा हा शब्द चंद्र या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय. अशक्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. बघा, या ठिकाणी शब्द काय विचारलाय. अशक्त. अशक्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर याच योग्य विरुद्धार्थी घ्यायला पाहिजे. अशक्त, सशक्त म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय. अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. बघा, दर 6 महिन्यांनी प्रकाशित होणारे आपण त्यांना काय म्हणतो? बघा, दर 6 महिन्यांनी प्रकाशित होणारे बघा आपण त्यांना काय म्हणतो? षण्मासिक म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा बघा, या ठिकाणी काय विचारलाय. विशिष्ट वेळी करणे आवश्यक असलेली कृती वेळ निघून गेल्यावर करणे. समजा एखादी गोष्ट आहे करायची आहे, बघा वेळ निघून गेल्याने करणे. बघा, या ठिकाणी अर्थ आहे, या अर्थाची मन ओळखा. तर या अर्थाची मग मन कोणती व्हायला पाहिजे? वराती मागून घोडे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले या ठिकाणी या अर्थाची योग्य मन आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा, या ठिकाणी काय विचारलंय. वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा. बघा, या ठिकाणी काय विचारलंय. वाक्यप्रचार तिलांजली देणे. तिलांजली देणे बघा अशा प्रकारचा एक वाक्यप्रचार आहे. याचा योग्य अर्थ सांगा. तर योग्य अर्थ काय पाहिजे. तिलांजली देणे म्हणजे सोडून देणे, त्याग करणे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपला योग्य अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा, या ठिकाणी काय विचारलाय. सुंदर या शब्दाचं भाववाचक नाम खालीलपैकी कोणतं होईल? बघा, आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. बघा, सुंदर या ठिकाणी शब्द आहे. सुंदर या शब्दाचं भाववाचक नाम कोणतं व्हायला पाहिजे? सुंदर, सौंदर्य म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य या ठिकाणी भाववाचक नाम असलेल्या या ठिकाणी पर्याय आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा, काय विचारलाय. खालील शब्दापैकी विशेष नाम ओळखा. बघा, विशेष नाम सर्वांना योग्य उत्तर यायला पाहिजे. बघा, नामाचे प्रकार असतात. सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. या ठिकाणी आपला विशेष नाम ओळखायचं आहे. बघा, मुंबई बघा या ठिकाणी हा शब्द या ठिकाणी काय आहे? विशेष नाम या प्रकारचा या ठिकाणी म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 पहा, या ठिकाणी काय विचारलाय. खालील वाक्यापैकी मिश्र वाक्य ओळखा. बघा, सर्वांना या ठिकाणी योग्य उत्तर यायला पाहिजे. मिश्र वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. तर योग्य उत्तर या ठिकाणी काय यायला पाहिजे. जर ढग आले तर पाऊस पडणार. बघा, ज्या वाक्यामध्ये जर तर बघा अशा प्रकारचे शब्द येतात ते वाक्य कोणते असते? मिश्र वाक्य म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा, या ठिकाणी काय विचारलाय. चहा पाणी बघा अशा प्रकारचा एक शब्द आहे. या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? बघा, सर्वांनी सांगायचंय. चहा पाणी बघा अशा प्रकारचा शब्द आहे. या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे. चहा पाणी बघा या शब्दामध्ये समाहार, द्वंद्व समास अशा प्रकारचा या ठिकाणी समास आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 अमृतानुभव या ग्रंथाची रचना खालीलपैकी कोणी केली? बघा, मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. अमृतानुभव या ग्रंथाची रचना कोणी केली? संत ज्ञानेश्वर महाराज म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे PDF आहेत. बघा, संपूर्ण बालमानसशास्त्र असेल, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र व मागील बघा सर्व टी-टीचे मागील झालेले पेपरचे PDF आपल्याकडे अवेलेबल आहेत. बघा, ज्यांना कोणाला बघा आता परीक्षेला कमी वेळ आहे, बघा ज्यांना कोणाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे व्हॉट्सअपवर पाठवले जातील.
बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला काय विचारला आहे, पक्षी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. बघा आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. पक्षी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता असेल, विहंग. बघा हा शब्द पक्षी या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारला आहे, आम्रत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. बघा आम्रत या ठिकाणी शब्द आहे, विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. आम्रतच्या विरुद्धार्थी काय आला पाहिजे, आम्रत विष, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आम्रतचा विष या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. विषय क्रमांक तिसरा बघा काय विचारलाय, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. दुःखाच्या भावनेने सोडलेला दीर्घ श्वास त्यांना काय म्हणतात, दुःखाच्या भावनेने सोडलेला दीर्घ श्वास बघा त्यांना खालीलपैकी काय म्हणतात. बघा त्यांना आपण काय म्हणतो, सुस्कारा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अतिशय उतावळेपणा परिणामी त्यामधून घडणारी मूर्खपणाचे वर्तन. बघा या ठिकाणी अशा प्रकारच्या ठिकाणी अर्थ आहे, या अर्थाची मन ओळखा. बघा या ठिकाणी काय विचारले, अतिशय उतावळेपणा करणे व त्यामधून घडणारे मूर्खपणाचे दर्शन. मग या अर्थाची मग मन कोणती व्हायला पाहिजे, उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग, म्हणजे या अर्थाची या ठिकाणी योग्य म्हण आहे. विषय क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय, अत्तराचे दिवे लावणे. बघा अशा प्रकारच्या ठिकाणी एक वाक्यप्रचार आहे, योग्य अर्थ सांगा. बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. अत्तराचे दिवे लावणे म्हणजे काय असतो, बेसुमार उधळपट्टी करणे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारले, मराठी व्याकरणामध्ये विचारलेत विभक्तीचे मुख्य प्रकार किती आहेत. बघा मराठी व्याकरणामध्ये विभक्तीचे प्रकार किती आहेत आपल्याकडे, प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन. बघा मराठी व्याकरणामध्ये विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत, तर 8 प्रकार आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, स ला नाते हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत. बघा आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा. स ला नाते, बघा स ला नाते हे प्रत्यय कोणते असतील, चतुर्थी या विभक्तीचे या ठिकाणी हे प्रत्यय आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, खालील शब्दापैकी अनेक वचन शब्द ओळखा. माणसाने उंदराला तारखेला ढेकळांचा. बघा ढेकळांचा बघा या ठिकाणी हा शब्द या ठिकाणी अनेक वचन या प्रकारचा तो शब्द आहे. प्रश्न क्रमांक 4, खालील सर्वनामापैकी तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आपल्याला ओळखायचं आहे. तृतीय पुरुषवाचक सर्वनाम, तर याचं योग्य उत्तर काय आलं पाहिजे, मग ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 यायला पाहिजे. त्या बघा या ठिकाणी हा सर्वनाम तृतीय पुरुषवाचक सर्वनाम या प्रकारचा या ठिकाणी तो शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, हल्ली महागाई वाढली आहे या वाक्यामध्ये क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. हल्ली महागाई वाढली आहे, हल्ली. बघा याचं योग्य उत्तर काय आलं पाहिजे, मग कालदर्शक, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, तोंडपाठ या शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे. बघा आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा. तोंडपाठ, तोंडाने पाठ, तोंडपाठ बघा अशा प्रकारचा शब्द आहे. या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे, कर्मधारय समास आहे का, नाही. द्विगु आहे का, नाही. तत्पुरुष समास. तोंडपाठ बघा या शब्दामध्ये तत्पुरुष समास अशा प्रकारचा या ठिकाणी तो समास, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक 8 या ठिकाणी काय विचारलाय, कलागती लावणे वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा. कलागती लावणे, बघा याचा योग्य या ठिकाणी अर्थ काय आला पाहिजे, मग कलागती लावणे म्हणजे काय असतो, चाडी करणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपला योग्य अर्थ आहे. बघा उपहास या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. उपहास, उपहास म्हणजे काय असतो, चेष्टा, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 उपहास या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे, चेष्टा. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. इतराबरोबर बेपर्वाईने वागणारा. अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. इतराबरोबर बेपर्वाईने वागणं म्हणजे काय असतो, अरे राव, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, अनल या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. अनल या शब्दाचा समानार्थी शब्द मग कोणत्याला पाहिजे, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील. अनल म्हणजे अग्नी, विस्तव, पावक, वैष्णावर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. बघा या ठिकाणी काय विचारले, जे टाळता येऊ शकत नाही. जे
टाळता येऊ शकत नाही. आपण त्यांना काय म्हणतो? अटळ किंवा अपरिहार्य. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. वाक्यप्रचार, योग्य अर्थ सांगा. या ठिकाणी काय विचारलंय? पराचा कावळा करणे. बघा, पराचा कावळा करणे म्हणजे काय असतो? एखाद्या क्षुल्लक बाबीला फार मोठे स्वरूप देणे म्हणजे काय असतो? पराचा कावळा करणे. प्रश्न क्रमांक पुढचा, किल्ली, भाकरी, चक्री. बघा, हे सर्व शब्द बघा कोणत्या भाषेमधून? मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. बघा, सर्वांनी सांगायचं आहे किल्ली, भाकरी, चक्री. बघा, हे सर्व शब्द कानडी भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय? नेहा रोज अभ्यास करीत जाईल. बघा, जाईल म्हटलं काय असतो? मी हे काम करीत जाईल, उद्यापासून क्रिकेट खेळत जाईन. जाईल म्हटलं काय असतो? भविष्यकाळ असतो. मग या ठिकाणी काय आलं पाहिजे? नेहा रोज अभ्यास करीत जाईन. बघा, हे काय असेल? रीती भविष्यकाळाचं वाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, दुर्लक्ष या शब्दामध्ये विचारले कोणत्या प्रकारची संधी आहे? दुर्लक्ष या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? बघा, कोणती असेल मग? स्वर संधी आहे का? नाही. विसर्ग संधी आहे का? नाही. बघा, या ठिकाणी काय आलं पाहिजे? दुर्लक्ष हा शब्द या ठिकाणी विसर्ग संधीचं उदाहरण आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. आकाश. बघा, सर्वांनी सांगायचंय आकाशचा या ठिकाणी काय आलं पाहिजे? बघा, वियत हा शब्द या ठिकाणी जो आहे तो आकाश या शब्दाचा योग्य समानार्थी बघा शब्द आहे. विषय क्रमांक 18, कुंजर हा शब्द कोणत्या शब्दाचा समानार्थी? कुंजर म्हणजे काय असतो? कुंजर म्हणजे हत्ती असतो. अश्व आणि वारू हे काय असतील? घोडा या शब्दाचे समानार्थी शब्द कोणते आहेत? अश्व आणि वारू. कुंजर म्हणजे काय असतो? हत्ती. बघा, नीरज म्हणजे काय असतो? कमळ. बघा, प्रश्न क्रमांक पुढचा, कपाळ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. बघा, निढळ. बघा, निढळ म्हणजे काय असतो? कपाळ. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपला योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 20, अबला या शब्दाचा या ठिकाणी काय विचारले? शब्दाचा अर्थ ओळखा. अबला म्हणजे काय असतो? स्त्री. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपला योग्य अर्थ आहे. इष्ट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. इष्ट, इष्ट आणि इष्ट. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, मुलांनो शिस्तीत चला. बघा, मुलांनो. बघा, या ठिकाणी कोणता प्रत्यय आहे? मुलांनो. मुलांनो हाक मारणे म्हणजे संबोधन विभक्ती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. पुढीलपैकी भाववाचक नाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. बघा, या ठिकाणी 4 शब्द आहेत. गवत, गाय, मित्रत्व, हिमालय. या ठिकाणी काय विचारले आपल्याला? भाववाचक नाम. बघा, मित्र या शब्दाचं भाववाचक नाम काय व्हायला पाहिजे? मित्रत्व. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 मित्रत्व. बघा, या ठिकाणी हा शब्द या ठिकाणी भाववाचक नाम या प्रकारचा तो शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, मराठी भाषेमध्ये एकूण किती वर्ण आहेत? वर्ण. मराठी भाषेमध्ये सध्या आपल्याकडे एकूण 52 वर्ण आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा, मी सध्या एक पुस्तक लिहित आहे. म्हणजे लिहित आहे, पूर्ण प्रक्रिया झालेली नाही. अपूर्ण कुठं आहे? बघा, अपूर्ण आहे का याच्यामध्ये? कुठं? अपूर्ण वर्तमान काळाचं वाक्य बघा आहे. मी सध्या एक पुस्तक लिहित आहे म्हणजे हे कोणतं असेल? अपूर्ण वर्तमान काळाचं वाक्य आहे. प्राचीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. प्राचीन, अर्वाचीन. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, झटकन पटकन. निश्चयदर्शक होणार नाही, परिणाम नाही, अनुकरण दर्शक. झटकन पटकन हे काय असतील? अनुकरण दर्शक या प्रकारचे या ठिकाणी क्रियाविशेषण अव्यय आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा, देवघर या शब्दाचं लिंग ओळखा. बघा, ते देवघर कोणत्याला पाहिजे? नपुसक लिंग. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. डोळे हे जुलमीकडे रोखून मज पाहू नका या काव्यपंक्तीमध्ये कोणत्या प्रकारचा रस आहे? बघा, या ठिकाणी शृंगारस. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. बघा, सलील म्हणजे काय असतो? पाणी. वायस म्हणजे काय असतो? कावळा. भ्रांत म्हणजे काय आला पाहिजे? भुंगा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 भुंगा या शब्दाचा भ्रांत या ठिकाणी समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, आश्चर्य या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. आश्चर्य म्हणजे काय असतो? अचंबा. काळोख म्हणजे अंधार. फाल्गुन. अचंबा म्हणजे या ठिकाणी काय? आश्चर्य आहे. बघा, प्रश्न क्रमांक या ठिकाणी पुढचा बघा, या ठिकाणी परिसर अभ्यास. बघा, या विषयाचे या ठिकाणी काही प्रश्न आहेत. आपण या ठिकाणी परिसर अभ्यासचे प्रश्न पाहूयात.
बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला काय विचारलाय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये सेनापती कोण होते? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये सेनापती कोण होते? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे, हंबीरराव मोहिते. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय, पृथ्वी स्वतःभोवती फिरते, या फिरण्याच्या गतीला काय म्हणतात? बघा पृथ्वी स्वतःभोवतीच फिरते, या फिरण्याच्या गतीला आपण काय म्हणतो, परिवलन. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, विशाखा हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा काव्यसंग्रह आहे? विशाखा हा काव्यसंग्रह कोणाचा होता? वि. शिरवाडकर बघा यांचा विशाखा हा काव्यसंग्रह होता. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी? जागतिक आरोग्य संघटना म्हणजे काय? WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय कुठं आहे? जिनिव्हा. बघा या ठिकाणी जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय कुठं आहे? जिनिव्हा या ठिकाणी. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, इतिहासाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा इतिहासाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. तर या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी तुला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा, बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र, बघा काही महत्त्वपूर्ण PDF आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा व्हॉट्सअपवर बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.